ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकवर 23 मिनिटात 15 ब्रह्मोस डागलेत आणि 250 ते 400 किलोमीटर रेंजच्या मिसाईलच्या मदतीनं पाकचे एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आले. भारतात बनवलेल्या ब्रह्मोसनं रात्रीच्या अंधारात उजेड दाखवला. IMF कडून मिळालेला पैसा पाक टेरर फंडिंगसाठी वापरतोय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं हे विधान. भोलारी एअरबेसवर भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं अवॅक्स हे विमान नष्ट झालंय. पाकचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांचा हा खुलासा. भोलारी एअरबेसवरच्या हल्ल्यामध्ये एअरबेसचा देखील हँगर नष्ट झालेला आहे. भारत पाकिस्तान तणावामध्ये चीनची भूमिका असल्याचे 10 पुरावे समोर. चीननं पाकिस्तानला पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा भारताविरोधात वापर, तर चीन पाकिस्तानचा अनेकदा भारताविरोधात संयुक्त लष्करी सराव झाल्याचंही समोर आलंय. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन कडूनच शहाबाज शरीफचा खोटेपणा उघड. पाकिस्ताननं हवाई हल्ल्याचे शौर्य दाखवण्यासाठी केलेले हे खोटे दावे आहेत. टेलिग्राफचा बनावट फोटो सोशल मीडियावर देखील शेअर. भारताच्या हल्ल्यामध्ये प्रचंड नुकसान झाल्यानंतर पाक वठणीवर आलाय. भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार. पाकच्या सैनिकांशी संवाद साधताना शरीफचं हे वक्तव्य आहे. भारत पाकिस्तानमधील युद्धबंदी 18 मे पर्यंत वाढवली आणि पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री इशाक डार याचा हा पाक संसदेत दावा. भारत पाक युद्धबंदीची चर्चा सध्या सैन्यातल्या अधिकाऱ्यांमध्ये आहे. इशाक डार याचं हे वक्तव्य. भारत पाक युद्धात मी मध्यस्थी नाही तर मी भारत पाक मधील वाद मिटवण्यासाठी मदत केली आहे. ट्रम्प यांचा घुमजाव. भारतातील उत्पादन आणि गुंतवणूक योजना अबाधित राहील आणि ऍपलला राजकारणाची नाही तर स्पर्धेची चिंता आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर ऍपलच्या एका अधिकाऱ्याची प्रतिक्रिया. व्यापारी करार दोन्ही देशांच्या फायद्याचा असायला हवाय. अमेरिकेसोबत व्यापाराचा निर्णय घाईघाईनं घेणार नाही. एस जयशंकर यांची ही माहिती. मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाकडून तुर्कीच्या युनुस एम्रे या इन्स्टिट्यूटसोबतचा शैक्षणिक सामंजस्य करार रद्द. भारत पाकिस्तान तणाव. तुर्कीनं पाकला पाठिंबा दिल्यानं हा करार रद्द. पुण्यातील मार्केटमध्ये तुर्कीच्या सफरचंदावर पूर्णपणे बंदी. सफरचंदाचा बहिष्कार तुर्कीला महागात पडलाय. जवळपास 1000 कोटी रुपयांचा तुर्कीला फटका. इस्रो भारतामधल्या सर्वात प्रगत रडार इमेजिंग जासूस हे उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. 18 मे रोजी भारताचं 151 हे रॉकेट अवकाशात सोडलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्या नागपूरमध्ये जनता दरबार. दुपारी 12 ते 2 या दरम्यान हा जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय. नागरिकांनी अर्जासह जनता दरबारात हजर राहण्याचं आवाहन. भारतात 9 विमानतळांवर तुर्की कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी रद्द. तर राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत तुर्की कंपनीचं कंत्राट रद्द करण्यात आलंय. सेलेबी आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांची सुरक्षा मंजुरी रद्द. मुंबई विमानतळावरील तुर्कीच्या सेलेबी या कंपनीचा करार रद्द. तर भारताच्या कारवाईनंतर शिंदे गटाकडून ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर ही बॅनरबाजी. गुजरात दंगलीमधील तत्कालीन मुख्यमंत्री आता मोदी आरोपी होते आणि युपीएच्या काळामध्ये पवारांमुळे मोदींची अटक टळली. नरकातला स्वर्ग या पुस्तकातून राऊतांचा हा गौप्यस्फोट. अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी होते. शहांप्रकरणी संबंधित व्यक्तीशी बाळासाहेब थेट बोलले होते. मोदींच्या विनंतीनंतर शहांना जामीन मिळण्यास मदत केली. देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारा राऊतांचा हा गौप्यस्फोट. बाळासाहेबांचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिलाय. शिंदेंना तुम्ही शिवसेनेचे मालक कसे बनवू शकता? खासदार संजय राऊतांचा मोदी यांना थेट सवाल. राऊतांचं पुस्तक म्हणजे नौटंकी. राऊतांनी पुस्तकामध्ये पवारांच्या नावाचा मुद्दाम उल्लेख केलाय. संजय शिरसाटांचा हा टोला. संजय राऊत फालतू बडबड करत असतात. राऊत काय बोलतात ते कुणी ऐकत देखील नाही. संजय राऊत यांच्यावर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. गटारातील अर्क असं नाव लेखकाला अधिक शोभलं असतं. राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकावरून चित्रा वाघ यांचा निशाणा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र काम कसं करता येईल यावर चर्चा झाल्याची सपकाळांची माहिती. भाजप नागपूर पालिका स्वबळावर लढण्याची शक्यता. भाजपकडून तशी चाचपणी सुरू आहे. नागपूरमध्ये शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची फारशी ताकद नसल्याचं चित्र आहे. महापालिका निवडणुका या सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यामुळे काही अपवादात्मक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवली जाईल. महापालिका निवडणुकांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. पालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी मनसेकडून चाचपणी. सध्या युतीबाबत विधानं करू नका, राज ठाकरेंच्या सूचना आहेत. सूत्रांची माहिती.
20 मंत्र्यांच्या आधुनिक सुसज्ज दालनासाठी 110 कोटींचा खर्च केला जाणार आहे। मंत्रालयाला लागूनच मंत्रालय अनेक्सची 5 मजली नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे। 110 कोटी रुपये खर्चून मंत्रालयासाठी ही नवी सह इमारत उभारली जाईल। सोलापूर शहरामध्ये ड्रोन उडवण्यास मनाई, तर 3 जूनपर्यंत कायदेशीर बेकायदेशीररित्या ड्रोन प्रक्षेपण छायाचित्रणासाठी ड्रोन वापरण्यास बंदी असेल। सोलापूर पोलिसांकडून मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या धरणसाठ्यामध्ये 28.36% पाणीसाठा शिल्लक आहे। नाशिकात पाणी टंचाईचं संकट उद्भवण्याची शक्यता, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। जळगावच्या गिरणा धरणातून पिण्यासाठी पाण्याचं तिसरं आवर्तन सोडलेलं आहे, तर 10 ते 15 दिवस पाण्याचं आवर्तन होणार आहे। पुढील 45 दिवसांची पाण्याची गरज भागणार आहे। रत्नागिरी जिल्ह्याला 18 मे पर्यंत पावसाचा येलो अलर्ट आणि या कालावधीत जिल्ह्यातील गडगडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर, वादळी वाऱ्यामुळेच तर अनेक घरांवरचं छत उडालंय। वाशिम जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे। पाहोरा देवीमध्ये थंड पेयांची विक्री करणाऱ्या महिलेच्या दुकानात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालेलं आपण बघतो आणि हवामान खात्याच्या 20 मे पर्यंत जोरदार पावसाचा इशारा आहे। रायगड जिल्ह्यात माणगावमध्ये जोरदार पावसाची बॅटिंग आणि माणगाव बाजारपेठेमध्ये वाहतूक ठप्प, नागरिकांची तारांबळ। छत्रपती संभाजीनगरच्या करमाडामध्ये अवकाळीचा पाऊस आणि आठवडी बाजारामध्ये मोठं नुकसान। मराठवाड्यातल्या अनेक भागात अवकाळीचा हा कहर सुरूच आहे। यवतमाळ जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उन्हाळी भुईमुगाचं मोठं नुकसान, तर दारव्हा तालुक्यातल्या बोध, बिजोरा, दत्तापूर, मागकिन्ही या गावांमध्ये मोठं नुकसान झालंय। नुकसान भरपाईची मागणी होते। वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे भुईमुगाचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावलाय। वाशिममधील शेतकरी चिंतेत आहेत। गडचिरोलीमध्ये वाघ, हत्ती, अस्वल, रान डुकरांची दहशत, तेंदूपत्ता संकलन। मुसळधार पावसामुळे ग्रामपंचायत कार्यालयात पाणी शिरलंय। बेळगाव जिल्ह्यातल्या बैलहोंगाळा या ठिकाणी सुदगट्टी गावातली ही घटना। तासभर कोसळलेल्या पावसामुळे रस्त्याला तलावाचं स्वरूप आलंय। उदगीर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। 600 कोंबड्या, 24 मेंढ्यांसह 5 गायी म्हशी दगावलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांवर त्यामुळे आर्थिक संकट। जळगावच्या मुक्ताईनगरमधील वडोदा, सुळे या परिसरात अवकाळी पावसाचा थैमान। शेतकऱ्यांच्या मका, ज्वारी आणि पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। जळगावच्या धरळगाव तालुक्यातल्या चिंचपुरामधील शेतकऱ्यांना आपल्या 6 एकरातील पपईच्या बागेवर फिरवलाय रोटावेटर आणि अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्याचं तब्बल 10 लाख रुपयांचं नुकसान आणि नैराश्यतेतूनच त्यानं हे पाऊल उचललंय। जालन्यामध्ये पाण्याअभावी डाळिंबाची फळबाग जमीनदोस्त, तर जिल्ह्यातील 3 मध्यम प्रकल्प कोरड्यात, तर इतर प्रकल्पांमध्ये 19% पाणीसाठा शिल्लक आहे। निफाडमध्ये गोंदेगावमध्ये झाड कोसळल्यानं गिरणी भुईसपाट झाली असतानाच गिरणीचे मोठं नुकसान झालं आणि गिरणी चालक जखमी झालेला आहे। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव बाजार समितीमधील अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीला जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे। कृषी उत्पन्न बाजारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे।